sin x into tan x by 2 plus 2 cos x, sin x into tan x by 2 plus 2 cos x इक्वल टू प्रूव्ह करायचं आहे 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स बाय 2, 2 अपॉन 1 प्लस tan स्क्वेअर एक्स बाय 2. मग आपण जर पहिल्यांदा LHS कन्सिडर केली लेफ्ट हँड साईड, left hand side is sin x into tan x by 2 plus 2 cos x लेफ्ट साईडला x ची टर्म आहे, x बाय 2 ची पण टर्म आहे, आणि राईट साईड यात मात्र फक्त x बाय 2 ची टर्म आहे. याचा अर्थ आपल्याला सगळं कन्व्हर्जन x बाय 2 मध्ये करायचं आहे. मग x बाय 2 मध्ये जर कन्व्हर्जन करायचं आहे तर साइन x याला आपण x बाय 2 च्या फॉर्ममध्ये कसं लिहू शकतो? साइन x ला x बाय 2 च्या फॉर्ममध्ये कसं लिहिता येईल? हाफ एंगल फॉर्मूला. येस, साइन थीटा इक्वल टू असतो 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. साइन थीटाचा हाफ एंगल फॉर्मूला 2 साइन थीटा बाय 2 इंटू कॉस थीटा बाय 2. ओके. Then from this result we can write this sin x as 2 sin x by 2 into cos x by 2. ओके. त्याला मल्टिप्लाय आहे tan x by 2. तो जो मल्टिप्लिकेशन मधला tan x by 2 आहे त्याला आपण पुन्हा साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 असं लिहू शकतो. बरोबर. टॅन एक्स बाय 2 लाच आपण काय लिहिलं? साइन एक्स बाय 2 अपॉन कॉस एक्स बाय 2 प्लस सेकंड टर्म जे आहे 2 कॉस एक्स तो सध्या तसाच ठेवू. त्याचं काय करायचं आहे ते पुढच्या स्टेपला बघू. यातल्या रिमेनिंग टर्मवरती ते डिपेंड आहे. आता यामध्ये कॉस एक्स बाय 2 कॉस एक्स बाय 2 कॅन्सल होऊन जाईल. 2 साइन एक्स बाय 2 मल्टिप्लाइड बाय साइन एक्स बाय 2 यांचं मल्टिप्लिकेशन काय येईल? 2 साइन स्क्वायर 2 साइन स्क्वायर एक्स बाय 2. ओके. प्लस आता पुढे आहे कॉस एक्स. या कॉस एक्सचं काय होईल, काय करता येईल? त्याला हाफ अँगलमध्ये कन्वर्ट करायचं आहे. मग जसं साइन थिटाचा हाफ अँगल फॉर्म्युला आहे 2 साइन थिटा बाय 2 इंटू कॉस थिटा बाय 2, तसं कॉस थिटा याचा हाफ अँगल फॉर्म्युला काय आहे? कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2.
कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस साइन स्क्वेअर थिटा बाय 2. बरोबर आहे. पण त्याचे 3 फॉर्म आहेत. आणखी काय लिहिता येतं कॉस थिटालाच? 1 minus 2 sin square theta by 2. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर थिटा बाय 2 लिहिता येतं. किंवा आणखी तिसरा फॉर्म काय? 2 cos square theta by 2 minus 1. 2 कॉस स्क्वेअर थिटा बाय 2 मायनस 1. आता या 3 पैकी कुठली व्हॅल्यू लिहायची इथे कॉस एक्सच्या जागी ते महत्त्वाचं आहे. तसं कुठलीही लिहिली तरी त्याला सिम्प्लिफाय करण्याचे मार्ग आपल्याकडे आहेत. काय फार फार तर एखाद 2 स्टेप वाढतील, आयडेंटिटीज वापराव्या लागतील, काही सिम्प्लिफिकेशन करावं लागेल. बरोबर. हे थोडेसे मायनर 1-2 चेंजेस होतील त्यामध्ये, बट इट्स ओके. तरीही त्यातल्या त्यात आपण जर इथेच विचार करायचा म्हटलं तर काय करता येऊ शकतं? दुसरा वापरायचा साइन स्क्वेअरवाला. ठीक आहे, कुठलाही सांगा तुम्ही, कोणताही सांगा, मी तो वापरून प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. येस, कुठला यूज करायचा? दुसरा. ओके. पण या कॉस एक्सला 2 मल्टिप्लाय हे लक्षात ठेवा. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 असं आपण लिहिलं. तर दुसरा का वापरावा वाटला आपल्याला? इकडे एक साइन होता, तिकडे एक साइन येईल, साइन साइनचं काहीतरी होईल. ठीक आहे, इट्स ओके, चालेल, काही प्रॉब्लेम नाही. आता पहिली टर्म 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 ॲज इट इज प्लस ब्रॅकेटच्या बाहेरचा जो हा 2 आहे तो ब्रॅकेटला मल्टिप्लाय होणार आहे दोन्ही टर्मला. म्हणजे 2 मल्टिप्लाय होईल 1ला आणि 2 × 2 पण होणार. म्हणजे टर्म येईल 2 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 2 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके. आता यामध्ये पहिला 2 आपण तसाच ठेवला. आणि 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 त्याची व्हॅल्यू काय येईल? 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. 2 मायनस 4, 2 मायनस 4 इज मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. बरोबर आहे. मायनस 4 साइन स्क्वेअर एक्स बाय 2 होणार. 2 मायनस 4 म्हणजे मायनस 2 साइन स्क्वेअर एक्स बाय 2. ओके. आता यामध्ये इक्वल टू 2 कॉमन घेता येईल दोन्ही टर्ममधून. दोन्ही टर्ममधून 2 कॉमन घेता येईल. 2 जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय राहणार? 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2. पण 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स बाय 2 म्हणजे काय? वन मायनस साइन स्क्वेअर थिटा. इथं आयडेंटिटी वापरतोय आपण. 1 मायनस 2 साइन स्क्वेअर नाही आहे, 1 मायनस साइन स्क्वेअर आहे. 1 मायनस साइन स्क्वेअर थिटा आयडेंटिटीनुसार त्याला काय लिहिता येईल? कॉस स्क्वेअर थिटा. थिटा म्हणजेच एक्स बाय 2. 2 कॉस स्क्वेअर एक्स बाय 2
अशी टर्म आली. पण राईट साईडला अशी टर्म नाही आहे, राईट साईडला तर वेगळंच काहीतरी दिसतं आहे. त्या फॉर्ममध्ये आपल्याला कन्व्हर्ट व्हावं लागेल. राईट साईडला काय 2 दिसतोय, 2 आहे राईट साईडला. मग तो 2 आपण तसाच ठेवू. आपल्याकडे राईट साईडला टर्म अवेलेबल आहे cos²x/2 आणि राईट साईडला आहे 2/1 + tan²x/2. थोडंसं थिंकिंग प्रॉपर पाहिजे. आयडेंटिटीनुसार 1 + tan² θ काय असतो? वन प्लस tan² θ बरोबर आहे. 1 + tan² θ म्हणजे sec² θ म्हणजे 1 + tan²x/2 काय होणार आहे? आणि 1/sec²x/2 म्हणजे काय? बरोबर. म्हणजे आपला ऑलरेडी आन्सर आलाय, फक्त त्याला त्या फॉर्ममध्ये तिथपर्यंत घेऊन जायचं आहे. मग हे कसं नेता येईल? हा जो cos² आहे त्यालाच आपण 1/sec² लिहू. बरोबर. cos²x/2 लाच 1/sec² लिहिलं आणि मग त्या sec² लाच आयडेंटिटीनुसार 1 + tan² लिहिता येईल. and that is our right hand side. Okay, Yes sir. got this? हो sir. Write down then. दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या प्रॉडक्टचं कन्व्हर्जन जर त्यांच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये करायचं असेल, प्रॉडक्टचं कन्व्हर्जन त्यांच्या ॲडिशन किंवा सबट्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर अशा वेळी आपण यूज करू शकतो प्रॉडक्ट फॉर्म्युले. आता हे प्रॉडक्ट फॉर्म्युले काय असतात? टू sin A × cos B इक्वल टू काय असतो? 2 sin A × cos B sin A plus B plus sin A minus B. sin A plus B plus sin A minus B. त्यानंतर सेकंड 2 cos A sin B इक्वल टू काय? sin A plus B minus sin A minus B. त्यानंतर थर्ड 2 cos A cos B, 2 cos A cos B equal to Plus cos A plus B plus cos A minus B. cos A plus B plus cos A minus B. cos A plus B plus cos A minus B.
and fourth one is 2 sin A sin B equal to what? Cos A minus B minus cos A plus B. फोर्थ फॉर्म्युला डिफरंट असतो, बरोबर आहे. फोर्थ फॉर्म्युलामध्ये मायनसवाली टर्म आधी असते, प्लसवाली टर्म नंतर असते. या चारही फॉर्म्युलांना जर आपण ऑब्झर्व केलं तर प्रत्येक फॉर्म्युल्यात लेफ्ट साईडला दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि राईट साईडला दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्सच्या मध्ये सबट्रॅक्शन किंवा ॲडिशन आहे. म्हणजे प्रॉडक्टचं कन्व्हर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर त्यासाठी आपण यूज करू शकतो प्रॉडक्ट फॉर्म्युले. मल्टिप्लिकेशन प्रॉडक्ट त्याचं कन्व्हर्जन जर आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर आपण प्रॉडक्ट फॉर्म्युले वापरू शकतो. मग आता यामध्ये क्वेश्चन असा आहे, बेसिकली तो क्वेश्चन इथे असा आहे, पण ऑब्जेक्टिव्हली विचार करता याचा यूज इंटिग्रेशन्समध्ये खूप जास्त प्रमाणात आहे. इंटिग्रेशनमध्ये कधीही दोन ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन जर असतील साइन कॉसच्या फॉर्ममधले, त्यांच्यामध्ये जर मल्टिप्लिकेशन असेल तर ते कन्व्हर्जन आधी आपल्याला ॲडिशन सबट्रॅक्शन म्हणजे या फॉर्ममध्ये कन्वर्ट करावंच लागतं आणि मगच इंटिग्रेशन इव्हॅल्युएट करता येतं. त्यामुळे तिथं हे प्रॉब्लेम्स आणि फॉर्म्युले खूप इम्पॉर्टंट आहेत. ट्रिग्नोमेट्रीमधून ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जर विचारला गेला तर लेफ्ट साईडला प्रॉडक्टची टर्म असेल, राईट साईडला ऑप्शन असतील. ऑप्शन्स कुठल्या फॉर्ममध्ये आहेत त्याच्यावरती डिपेंड आहे की फॉर्म्युले कुठले यूज करायचे. पण जर प्रॉडक्टचं कन्व्हर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये करायचं असेल तर हे रिझल्ट आपण वापरू शकतो. मग आता इथे क्वेश्चन कसा आहे, एक्सप्रेस द फॉलोइंग ॲज ए सम ऑर डिफरन्स ऑफ ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन्स. आणि त्यात फर्स्ट विचारलेला आहे 2 sin 4x इंटू cos 2x. 2 sin 4x इंटू cos 2x. कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? कुठला फॉर्म्युला वापरावा लागेल? कुठला वापरणार? 2 sin A इंटू cos B. 2 sin A इंटू cos B या फॉर्ममध्ये ही टर्म दिसते आहे लेफ्ट साईडची. मग 2 sin A इंटू cos B हा जर फॉर्म्युला यूज केला तर काय होईल? राईट साईड sin A प्लस B प्लस sin A माइनस B. sin A प्लस B प्लस sin A माइनस B. इक्वल टू साइन 4x प्लस 2x म्हणजे 6x प्लस साइन 4x मायनस 2x म्हणजे 2x. दॅट्स इट. एवढंच. बघा, प्रॉडक्टचं कन्व्हर्जन सम म्हणजे ॲडिशनच्या फॉर्ममध्ये झालं. ओके. सेकंड एक्झाम्पल त्यामध्ये विचारलेलं आहे
2 sin 2 pi by 3 into cos pi by 2. 2 sin 2 pi by 3 into cos pi by 2. यामध्ये कुठला फॉर्म्युला वापरता येईल? 2 sin a cos b, तोच फॉर्म्युला, कारण टर्म त्याच फॉर्ममध्ये. काय फॉर्म्युला यूज केला तर sin 2 pi by 3 plus pi by 2 plus sin 2 pi by 3 minus pi by 2. आणि याचं कॅल्क्युलेशन जसं 4x प्लस 2x डायरेक्ट लिहिता आलं आपल्याला, तसं याचं कॅल्क्युलेशन करायचं. साइन 2 पाय बाय 3 प्लस पाय बाय 2, डिनॉमिनेटर सेम नाही आहे, क्रॉस मल्टिप्लाय करून ॲडिशन करावं लागेल. काय ॲडिशन? 2 इंटू 2 पाय, 4 पाय प्लस 3 पाय, 7 पाय अपॉन 6 प्लस साइन क्रॉस मल्टिप्लाय करून सबट्रॅक्शन 4 पाय मायनस 3 पाय म्हणजे पाय अपॉन 6. कुठलीही व्हॅल्यू काढायची नाही आहे, काहीच का सिम्प्लिफाय करायचं नाही, पुढे एवढंच ठेवायचं, एवढंच विचारलं आहे. ओके, चले. नेक्स्ट त्यामध्ये आहे 2 cos 4 थीटा इंटू cos 2 थीटा. कुठला फॉर्म्युला वापरता येईल यामध्ये? 2 cos 4 थीटा इंटू cos 2 थीटा साठी कुठला फॉर्म्युला वापरता येईल? 2 cos a cos b. काय असतो 2 cos a cos b? cos a प्लस b प्लस cos a मायनस b. म्हणजे cos 4 थीटा प्लस 2 थीटा प्लस cos 4 थीटा मायनस 2 थीटा. आणि फायनली cos 4 थीटा प्लस 2 थीटा म्हणजे 6 थीटा आणि 4 थीटा मायनस 2 थीटा दॅट इज 2 थीटा. सिंगल स्टेप एक्झाम्पल्स आहेत. आणि लास्ट त्यामध्ये आहे 2 cos 35 into cos 75.
काय होईल यामध्ये? cos 35 minus 75 plus cos 35 plus 75. तर कॉस आहे, कॉसवरती मायनसचा काही इफेक्ट होत नाही. आपण याच्यात आधी कॉस 75 लिहू आणि नंतर कॉस 35 लिहू. मोठा अँगल आधी घेतला, छोटा अँगल नंतर. हे काम शक्यतो करायचं म्हणजे निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरण्याची गरज पडत नाही, ती पुढं एक स्टेप रिड्यूस होते. आणि जरी काही बदल नाही केला तर निगेटिव्ह अँगल फॉर्म्युला वापरता यायला पाहिजे. आता इथे 2 cos A cos B जर आपण यूज केला तर तो होईल cos 75 plus 35 plus cos 75 minus 35. काय येईल मग व्हॅल्यू? cos 75 plus 35 110 plus cos 75 minus 35 म्हणजे 40. दॅट्स द यूज ऑफ प्रॉडक्ट फॉर्म्युले. प्रॉडक्ट फॉर्म्युले कशा प्रकारे यूज करायचे त्याचं एक्झाम्पल. क्वेश्चन नंबर 2 हा सोडवलाय का? In the next one, prove the following. Prove that sin 2x plus sin 2y divided by sin 2x minus sin 2y equal to tan x plus y upon tan x minus y. यासाठी काय करणार? इव्हन या ग्रुपसाठीच काय करणार? इथे आता दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये ॲडिशन किंवा सबट्रॅक्शन आहे आणि त्याचं कन्व्हर्जन आपल्याला त्यांच्या प्रॉडक्टमध्ये करायचं आहे. म्हणजे जे काम आपण प्रिव्हियस टाईपमध्ये केलं त्याच्या अपोजिट काम करायचं आहे. प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये आपण प्रॉडक्टचं कन्व्हर्जन ॲडिशन सबट्रॅक्शनमध्ये केलं. आता ॲडिशन सबट्रॅक्शनचं कन्व्हर्जन प्रॉडक्टमध्ये करायचं आहे आणि यासाठी आपल्याकडे असतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युले. हे फॅक्टरायझेशन फॉर्म्युले आपण याच्यावरूनच स्टडी केलेत, तयार केलेत. काय असतात फॅक्टरायझेशन फॉर्म्युले? आठवत नसतीलच आता, ऑब्वियस आहे. Sin b plus sin d equal to 2 sin c plus d by 2 into cos c minus d by 2.
साइन सी प्लस साइन डी, साइन सी माइनस साइन डी, कॉस सी प्लस कॉस डी, कॉस सी मायनस कॉस डी. या ग्रुपचा वापर करायचा आहे दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये ॲडिशन सबट्रॅक्शन असेल आणि प्रॉडक्टमध्ये कन्व्हर्ट करायचं असेल तर. मग साइन सी प्लस साइन डी इक्वल टू काय असतो? 2 sin c plus d by 2 into cos t minus d by 2. 2 sin c plus d upon 2 into cos c minus d upon 2. Sin c minus sin d sin c minus sin d cos c plus cos d 2 cos c plus d by 2 into cos c minus d by 2. आणि cos c minus cos d Minus 2 sin into c plus d by 2 into sin c minus d by 2. यांचा यूज आपल्याला करता येतो एक्झाम्पल्समध्ये. मग आता या एक्झाम्पलमधली लेफ्ट साईडची टर्म आपण जर घेतली तर ही टर्म आहे साइन 2x प्लस साइन 2y डिवायडेड बाय साइन 2x मायनस साइन 2y. न्यूमरेटरला कुठला फॉर्म्युला वापरता येईल? साइन सी प्लस साइन डी, साइन सी प्लस साइन डी. सी म्हणजे काय इथे? सी म्हणजे आणि डी म्हणजे 2y. साइन सी प्लस साइन डी जर फॉर्म्युला यूज केला तर काय येईल? 2 साइन 2x plus 2y upon 2. 2x plus 2y divided by 2. Okay. Into cos 2x minus 2y divided by 2. denominator sin c minus sin d sin c minus sin d काय? 2 cos 2x plus 2y divided by 2. 2 cos 2x plus 2y upon 2 into sin 2x minus 2y upon 2x minus 2y upon 2. आता इथे हे 2 2 कॅन्सल झाले. न्यूमरेटरला साइन 2x प्लस 2y अपॉन 2 आहे. हा जो 2 आहे तो या दोघांनाही सेपरेट डिवाइड होईल. म्हणजे काय राहील? साईनच्या समोर x प्लस y. इथे कॉसच्या समोर काय राहणार? x मायनस y. 2 2 कॅन्सल होतील. इथे कॉसच्या समोर काय राहणार?
एक्स प्लस वाय. इथं साईनच्या समोर काय राहणार, कारण 2 2 सगळे कॅन्सल होणार आहेत, म्हणजे टर्म येईल साइन एक्स प्लस वाय इंटू कॉस एक्स माइनस वाय डिवाइडेड बाय cos x plus y इंटू साइन एक्स माइनस वाय. त्यानंतर साइन एक्स प्लस वाय अपॉन कॉस एक्स प्लस वाय काय लिहिता येईल, tan एक्स प्लस वाय आणि cos x मायनस वाय डिवायडेड बाय साइन एक्स मायनस वाय. cos अपॉन साइन cot x मायनस वाय. पण आपल्याला राईट साईड या फॉर्ममध्ये नको आहे, दोन्ही टॅन पाहिजेत. या कॉटलाच आपण 1/tan लिहू शकतो, कॉटलाच 1/tan लिहिता येईल, बरोबर आहे. म्हणजे टर्म काय येईल, that is right hand side. Okay, for the next example we'll consider left hand side as sin 6x plus sin 4x plus sin 2x. Okay, in this one there is a sum of trigonometric functions that we have to convert into product. दोन ट्रिग्नोमेट्रिक रेशोजमध्ये ॲडिशन आहे, त्याचं कन्व्हर्जन आपल्याला प्रॉडक्टमध्ये करायचं आहे. त्यासाठी आपण पहिले दोन रेशो घेऊ शकतो किंवा शेवटचे दोन घेऊ शकतो किंवा पहिला आणि तिसरा घेऊ शकतो, कसंही आपल्याला पाहिजे तसं. कोणतेही दोन फंक्शन कन्सिडर करा, कोणतेही दोन टर्म कन्सिडर करा. फर्स्ट आणि सेकंड घेऊ आपण, काय होईल बघूया. फर्स्ट आणि सेकंड टर्मला कुठला फॉर्म्युला सुटेबल आहे, साइन सी प्लस साइन डी. साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे. काय साइन सी प्लस साइन डी, 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी मायनस डी अपॉन 2. आहे का बघा फॉर्म्युला, साइन सी प्लस साइन डी 2 साइन सी प्लस डी अपॉन 2 इंटू कॉस सी प्लस डी अपॉन 2 सी मायनस डी अपॉन 2. मग हा रिझल्ट जर आपण यूज केला तर काय होईल, साइन सी प्लस साइन डी 2 साइन 6x प्लस 4x अपॉन 2 इंटू कॉस 6x माइनस 4x अपॉन 2 प्लस साइन 2x लास्ट टर्म ॲज इट इज ठेवली सध्या. ओके, आता याचं कॅल्क्युलेशन 2 साइन 6x प्लस 4x
6x प्लस 4x 10x 10x आणि 10x अपॉन 2 5x 10x upon 2 is 5x 5x multiplied by cos 6x minus 4x 2x 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 upon 2 x x त्याला 2 ने डिवाइड पण करून घेतलं लगेच. ओके प्लस आता पुढे जी शेवटची टर्म आहे sin 2x ची, त्या sin 2x ला आपण sin 2 थिटाचा फॉर्म्युला वापरू शकतो. काय असतो sin 2 थिटाचा फॉर्म्युला? 2 sin theta into cos theta 2 sin x into cos x 2 sin theta into cos theta. बरोबर आहे. आता हा रिझल्ट का वापरला त्याचं एक रिझन आहे. पहिल्या टर्ममध्ये 2 आहे, आता दुसऱ्या टर्ममध्ये पण 2 आला आपण तो फॉर्म्युला वापरल्यामुळं. पहिल्या टर्ममध्ये cos x पण आहे मल्टिप्लाय, दुसऱ्या टर्ममध्ये पण cos x आला मल्टिप्लाय, म्हणजे हा 2 cos x आणि हा 2 cos x आहे. कॉमन घेता येऊ शकतो 2 cos x बरोबर. म्हणजेच 2 cos x जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये शिल्लक राहील. पहिल्या टर्ममधला काय शिल्लक राहिला? sin 5x sin 5x आणि प्लस दुसऱ्या टर्ममधून sin x sin x. ओके आणि आता यासाठी पुन्हा एकदा तोच फॉर्म्युला sin c प्लस sin d चा, त्याच फॉर्ममध्ये टर्म आहे पण आता अँगल्स डिफरंट आहेत. sin c प्लस sin d, c म्हणजे 5x d म्हणजे x. sin c प्लस sin d जर वापरला तर काय येईल? 2 sin 5x plus x upon 2 into cos 5x minus x 2 sin c प्लस d अपॉन 2 म्हणजे 5x प्लस x अपॉन 2 इंटू कॉस 5x minus x upon 2. c plus d upon 2, c minus d upon 2 equal to हे 2 into 2 काय आले? 2 into 2 4 cos x तसाच into sin 5x plus x 6x आणि 6x अपॉन 2 3x 3x multiplied by cos 5x minus x 4x आणि 4x अपॉन 2 म्हणजे 2x. So it is 4 cos x into sin 3x into cos 2x. Now what is the question from exercise?
दॅट शुड बी लाईक दिस. त्यातलं करेक्शन जे आहे मध्ये चिन्हच नाही आहे कुठलं. साइन 6x प्लस साइन 4x मायनस पाहिजे तिथे मायनस साइन 2x इज इक्वल टू 4 cos x इंटू साइन 2x इंटू कॉस 3x. आता या दोन्ही एक्झाम्पलमध्ये ऑब्झर्वेशन करा, मायनर चेंज आहे फक्त, आणि दोन्ही एक्झाम्पल हे डिफरंटली असू शकतात, काही प्रॉब्लेम नाही. मग दोन्हीतला फरक पण आपल्या लक्षात येईल. प्लस आणि मायनसमुळं काय इफेक्ट होतोय, ते काय इफेक्ट होत आहे प्लस मायनसमुळं. हे पहिलं कॅल्क्युलेशन पार्ट ॲज इट इज राहील. हां, फक्त इथे मायनस आहे त्यामुळं हा मायनस येईल, म्हणून हा मायनस येईल, आणि इथे मध्ये मायनस येणार, आणि इथे मध्ये जर मायनस असेल तर फॉर्म्युला वापरावा लागेल साइन सी मायनस साइन डीचा. सेकंड फॉर्म्युला साइन सी मायनस साइन डीचा फॉर्म्युला काय? साइन सी मायनस साइन डी 2 sin c plus d, साइन सी मायनस साइन डी 2 cos c plus d upon 2 into sin c minus d. 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2. म्हणजे फक्त इथं साईनच्या जागी कॉस आणि इथं कॉसच्या जागी साईन, त्यामुळे इथं येईल कॉस, इथे येईल साईन. बघा हीच राईट साईड मिळते का? हा सॉल्व करायचा आहे तुम्ही मायनस असलेला प्रॉब्लेम. ओके, ऑलमोस्ट तो सॉल्व झालाच आहे, फक्त आता रायटिंग वर्क त्याचं बाकी आहे. इथे मध्ये मायनस आल्यामुळं फॉर्म्युला आपण कुठला यूज करतो आहे ते महत्त्वाचं आहे. इथे जर मायनस आला तर साइन सी मायनस साइन डी तो येईल 2 cos c प्लस डी अपॉन 2 इंटू साइन सी मायनस डी अपॉन 2, आणि मग ही टर्म होईल कॉस, ही टर्म होईल साइन. ओके,